राज्यभरात धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। राजकीय नेते सेलिब्रिटींसह सामान्य धुळवडीचा आनंद घेताना दिसतात। उद्योगमंत्री उदय सामंत स्वतःच्या पाली या गावी शिमगोत्सवात सहभागी झालेले आहेत। यावेळी त्यांनी होळीचा आनंद लुटला आहे। नाना पटोलेंकडून सर्वांना होळीच्या अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या। राजकीय वातावरणातील रंगांवर देखील त्यांनी भाष्य केलंय। महाराष्ट्रात राजकीय चिखल चालाय म्हणून होळी शब्द म्हणणार नाही असं पटोले म्हणतायत। माजी आमदार बच्चू कडूंकडून अनोख्या पद्धतीनं होळी साजरी करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर रंगानं लिहित सरकारला सवाल केले आहेत। आज मटण खरेदी करता लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मटणाचा भाव 780 रुपये किलोवर आहे आणि नागरिकांनी मटण खरेदी करता गर्दी केली आहे। भास्कर जाधवांनी पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली। चिपळूणमधील मुळे गावी खांद्यावर पालखी नाचवत ते शिमगोत्सवात सहभागी झाले। कोकणात रात्रीपासूनच शिमगोत्सवाचा फीवर आहे। फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्री मीरा इथल्या ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा सुद्धा रंगला होता। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी देखील दिंडोशी मधल्या होलिकोत्सवात सहभाग नोंदवलेला आहे। लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी हातीस गावची पालखी नाचवत होळीचा सण साजरा केला। माळमध्ये होळी उत्सवानिमित्तानं आता देवदेवतांचे किंबहुना देव आणि दानवांचं प्रतिकात्मक युद्ध या ठिकाणी लावण्यात येतं। यामध्ये ग्रामस्थ 2 गट करतात आणि होळीतील पेटती लाकडं आणि निखारे एकमेकांवर फेकतात। होळीचा हा सण वेगवेगळ्या प्रथा परंपरा या जपत साजरा केला जातो। अलिबाग मेटपाडा कोळीवाड्यात होळीचा आगळा वेगळा उत्सव हा साजरा करण्यात आलेला आहे। होलिका दहन केल्यानंतर होळी भोवताली नाचत आणि गाणी म्हणत सण साजरा झाला आहे। रायगडच्या मुरुडमध्ये होळीचा उत्साह आहे। होळीभोवती महिला पुरुषांनी फेर धरलेला आहे। अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम आहे। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामध्ये असलेल्या बोर्ली गावात हजारो वर्षांपासून एक गाव एक होळी ही परंपरा आजही कायम आहे। रत्नागिरीच्या लांजामध्ये होळीला हिंदू मुस्लिम ग्रामस्थ एकत्र येतात। होळी उत्सव पाहण्याकरता हजारो भाविकांनी तोबा गर्दी केलेली असते। रत्नागिरीच्या दापोलीतील हौशी मंडळ या ठिकाणी आंजर्ले परिसरात पालखी सोहळा पार पडलेला आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी सावनेकरीण देवी आणि सताई देवीची पालखी या दोनही पालख्यांच्या भेटीचा सोहळा संपन्न झाला। कोकणातला हा शिमगोत्सव वळूया पुढल्या बातमीकडे। अमरावती शहरात 100 पोलीस रस्त्यावर तैनात आहेत। धुळवडीला गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज आहेत। चिपळूणच्या आई महाकाली देवीच्या शिमग्याला उत्साहात सुरुवात झाली आहे। शिरगाव ग्रामस्थांच्या वतीनं पुष्पवृष्टी करून या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। महिनाभर हा शिमगोत्सव चालत असतो। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सरकारची प्रतिकात्मक होळी दहन करण्यात आली आहे। जन आक्रोश समितीसह ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन झालं।
अमरावतीत दिव्यांग विद्यार्थ्यांकरता इको फ्रेंडली धुलीवंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या धुलीवंदन सोहळ्यात दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा परंपरागत होळी उत्सव आणि परंपरेप्रमाणे संत नामदेव पायरी इथं होलिका दहन करण्यात आलं आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची बचाव कृती समितीतर्फे होळी करण्यात आली आहे। सांगलीच्या स्टेशन चौकात होळी करून शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। पंढरपूर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये होळी पेटवून वाल्मिकी संघाच्या वतीनं अनोखं होलिका दहन करण्यात आलं आहे। नाशिकच्या संस्कृती संवर्धनाकरता आज वीरपूजन सोहळा पार पडतोय। मुक्तेश्वर पटांगणात हा सोहळा संपन्न झाला आहे। बातमी रायगडची। रायगडच्या पालकमंत्री पदावरून मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र आहे। स्वराज्याची राजधानी रायगडला पालकमंत्री कधी मिळणार असा सवाल या पत्रातून उपस्थित करण्यात येतो। कोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर फिरवलेला आहे। वन विभागाने ही कारवाई केली आहे। अजित पवारांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत। जय पवार लवकरच लग्नबंधनात अडकतील आणि या निमित्तानं त्यांनी शरद पवार आणि कुटुंबियांचे आशीर्वाद घेतले। बीडमधील बाबुळवाडीचे सरपंच आणि धनंजय देशमुखांचा साडू दादा खिडकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी आहे। आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे। देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेण्यात आली। मुंबईत होणाऱ्या समिटचं फडणवीसांकडून मोदींना निमंत्रण देण्यात आलंय। मुंबईत 1 मे पासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट होते। सोलापूरमध्ये सकल हिंदू समाजाची अबू आझमींच्या विरोधात निदर्शन आहेत। अबू आझमींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला आहे। केडीएमसीच्या फेरीवाला पथक प्रमुखाला पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला। भगवान पाटील असा पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आहे। चौकशी करून कारवाई होती। परभणीमध्ये स्वाभिमानींकडून राज्याच्या अर्थसंकल्पाची आणि शक्तीपीठ अधिसूचनेची होळी करण्यात आली आहे। यावेळी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। नगरच्या पाथर्डीमध्ये मडी यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। मडी इथं अद्यापही दुकानांची विक्री नाही। पैठणमध्ये नाथषष्ठी यात्रेनिमित्तानं अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी आढावा घेतलेला आहे। यात्रा महोत्सवानिमित्तानं लाखो वारकरी पैठणमध्ये दाखल होत असतात। सातारामध्ये कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून निदर्शनं करण्यात आली आहेत। मनुवाद्यांच्या ताब्यातून बोधगया महाबोधी विहार मुक्त करण्याची मागणी होती। चांदवडमधील विद्यार्थ्यांनी आता सोलर आणि इलेक्ट्रिकवर चालणारी हायब्रिड कार तयार केली आहे। SNJB पॉलिटेक्निकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा हा आविष्कार आहे। अमरावती विमानतळाला मिळालेला आहे DGCI कडून एअरड्रोम परवाना। अलायन्स एअरचे अमरावती मुंबई अमरावती हे विमान महिनाअखेरीस धावणार आहे। हे विमान उड्डाण करेल। वळूया पुढल्या बातमीकडे। नांदेड विमानतळावर आता प्रवाशांकरता प्रीपेड टॅक्सी सुरू केली जाते। बेबी केअर रूमची सुद्धा सुविधा असेल। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर राज्यात सर्वाधिक उष्ण ठरत आहे। तापमानाचा उच्चांक 42 अंश सेल्सिअस आहे। अकोल्याच्या ग्रामीण भागातील डोंगर दऱ्या खोऱ्या शेतीच्या बांधावर चोहीकडे पळस बहरलाय। या पळसाच्या फुलातील मध प्राशन करण्याकरता स्थानिक तसंच स्थलांतरित पक्षी गर्दी करत आहेत। पंढरपूर भक्त निवासातील हॉटेलला ठेका दिल्यानं भाविक नाराज झालेले आहेत, कारण थाळी थेट 3 पट महागली आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया होणार आहे। इपॉक्सी प्रक्रिया करण्याची पुरातत्व खात्याची सूचना आहे। जालन्यामध्ये अवैधरित्या तलवारी बाळगणारा एक जण जेरबंद आहे। आरोपीकडून 9 धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। वाशिमच्या बाभुळगाव या ठिकाणी असलेल्या अल्पवयीन मुलाचं अपहरण झालेलं आहे। बाभुळगाव मधला हा सगळा प्रकार आहे। अनिकेत सादुडे
असं या मुलाचं नाव आहे. 60 लाखांची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पुण्यात लाचलुचपत विभागानं मोठी कारवाई केली. 3 बड्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल आहे. पुण्यात शनिवार वाड्याजवळ 4 चाकीला आग लागली आहे. आगीत 4 चाकी जळून खाक झाली आहे. सुदैवानं जीवितहानीचं वृत्त नाही. अमरावती शहरामध्ये अज्ञात चोरट्यानं धुमाकूळ घातलाय. शहरामध्ये 12 दिवसात 40 घरं फोडून 36 लाखांवर डल्ला मारलाय. देवळा भागात बिबट्याचा मुक्त संचार आहे. खामखेडा परिसरात रात्री 2 बिबट्यांचा वावर दिसतोय. मालेगाव महापालिकेमध्ये कर्मचारी आणि माजी नगरसेवकामध्ये हाणामारी झाली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुंबई अमरावती एक्सप्रेस वेळेला मोठा अपघात झालेला आहे. मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात झालाय. मुंबईहून अमरावतीला जाणाऱ्या रेल्वेला हा अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचं सुटकेसमध्ये शिर आढळलेलं आहे. होळीच्या दिवशी घटना घडल्यानं घबराट आहे. अहिल्यानगरमध्ये दुकानासह 2 मोटारसायकलची तोडफोड करण्यात आलेली आहे. या मारहाणीत एक युवक जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुण्याजवळील वाडेगाव या ठिकाणी हवेत गोळीबार झाला. अश्लील फोटो मागितल्याच्या कारणावरून फायरिंग करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं. नागपूरमध्ये एमडीची तस्करी करणाऱ्या 3घांना अटक केली आहे. मध्य प्रदेशमधून ड्रग तस्करी करणाऱ्या 3घांवर कारवाई आहे. परभणीच्या मानवत इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली. 11,000ची मागणी करणारा ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या ताब्यात आहे. जळगावच्या मोहाडी गावामध्ये कनिष्ठ अभियंता जयेंद्र सपकाळे यांना मारहाण झाली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. यवतमाळमध्ये 16 ते 22 मार्च या दरम्यान जलजागृती सप्ताहाचं आयोजन आहे. सिंचन मंडळ आणि यवतमाळ पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुण्याच्या राजगुरुनगर या ठिकाणी नगर परिषदेच्या करवाढी विरोधात स्थानिक नागरिकांचं उपोषण आहे. नगर परिषदेनं घरपट्टी वाढ ही तात्काळ थांबवावी अशी मागणी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.